मला म्हणाली, तुझ्या हातात किडे पडते, तुझं वाटोळ होईल, तुझं गुंडगुळं होईल, तुला आज जन्मात कधी तुझं चांगलं होणार नाही, असं तसं बऱ्याच गोष्टी. तर चला आपल्या मुख्य स्वानुभव कथनाकडे, स्वानुभव मला आलेला म्हणून वळण्यापूर्वी तुमचे सर्वांचे माझ्या अंतरंगामध्ये मनापासून गौरवान्वित असं स्वागत करत आहे. तर झालं असं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझे वडील हे मिलिटरीमन होते आणि त्यानंतर ते जेव्हा रिटायर झाले, तर एकदम तरुण वयातच रिटायर झाले तेव्हा त्यांनी दुसरीकडे नोकरी पकडली. जेव्हा आम्ही लहान होतो, म्हणजे शाळकरी होतो, पहिली दुसरीला असो, तर काय झालं, तिथं कॉलन्या होत्या. मग इकडं एका बाजूला 7 रूम, इकडं 7 रूम, अशा 14 त्या क्वार्टर्स होत्या. मग तिथं आम्ही लहानाचे मोठे झालो, खेळायचं एकमेकांसोबत, असं तसं सगळ्या गोष्टी असायच्या. म्हणजे लहानपण माझं त्या कॉलनीतच गेलं, शिक्षण पण तिथंच झालं. तर आता अनेक प्रकारचे लोक राहत असतात कॉलनीत. तसं माझ्याकडे पण आमच्या पण शेजारी परगावचे, इतर जातीचे असे सगळे मिळून असायचे आणि विविध प्रकारची कामं कारखान्यात करणारे पण कामगार होते. तर झालं असं की 1 नंबरच्या रूममध्ये एक अशी बाई होती की जिच्या मुलानं सहज एका लग्नाला गेला आणि तिथं त्याचं एका मुलीसोबत प्रेम जमलं. आता ती मुलगी होती 13 वर्षाची, हा मुलगा होता 19-20 वर्षाचा. झालं, ते जमलं. त्याच्या आईनं तिला बोलवून घेतली, तिचं बैठक झाली. आता बैठक झाली म्हणजे काय, तिला आई वडीलच नव्हते, चुलते सांभाळत होते. ती आली आमच्या कॉलनीत लग्न होऊन, ती मुलगी कॉलनीत आली. आता ती लहान होती, आम्ही किती 4थी-5वीला असतो त्यावेळी. ती पण सर्वसाधारण आमच्यापेक्षा 2-2.5 वर्षानं मोठी होती, जास्त पण मोठी नव्हती, म्हणजे ती अल्लडच होती. पण तिच्या सासूच्या ना होत्या म्हैशी. आता त्यांचं गावच ते होतं, त्यामुळे त्यांचं जनावरं वगैरे होती. मग ती जनावरं, त्या म्हैशी, अशा मोठ्या म्हैशी, हत्तीची पिल्लीच. आणि ती मुलगी ना अशी बारीक, एकदम कडकडीत अशी, म्हणजे तिच्या अंगावर ना खरडलं तर चमचाभर मांस पण निघणार अशी ती. मग तिला त्या मोठ्या मोठ्या म्हशी आवरायच्या नाही. ती इकडं कुणाच्या तर शेतात पळ, तिकडं कुठं तर पळ, पाणी पाजायला आणलं की इकडं धाव तिकडं धाव, अशा करायच्या. मग ती घाबरायची, कारण सासू फार खडूस होती. सासूला माहीत होतं हिला कोण नाही, ज्या चुलत्याने आता लग्न करून दिले, आणि लग्न करून दिल्यानंतर ती काही लोक आता हिला विचारणार नाही, ही गेली आता कामातनं, आता आपणच तिला आपल्या मनाला येईल तसं वागवायचं, असा थोडक्यात विषय. तर हळूहळू जशी ती आता लग्नाला 2 महिने झाले, तसं काय व्हायला लागलं, ती सासू तिला सारखी मारायची. ती म्हशीकडे गेली बघ, ती शिरडू तिकडे गेलं बघ, ती रानात गेली नाहीस, ती भाकरीच कच्ची गेलीस, असं म्हणून तिनं 2च महिन्यात सुरू केलं. अगोदर खुरखुरत होतीच ती, महिना व्हायच्या अगोदरच, पण त्यानंतर मारहाण करायची. मग एक दिवशी काय झालं, असेच नवरात्रीचे दिवस होते आणि घरी आम्ही जेवायला बसलेलो, आमचे वडील, मी, आई आणि भाऊ, असं 4 आम्ही मिळून जेवण करत होतो. तर जेवण करत असताना काय झालं, त्यांच्या घरातून दंगा ऐकायला आला. हो, म्हणजे आरडाओरडा, भांडी फेकलेलं, मारलेलं, सोडा मला, थांबा जरा, मी आता बघतोच तुला, असा आवाज तिथून ऐकू यायला लागला. तर असा आवाज ऐकू यायला लागल्यानंतर मी वडिलांना म्हटलं, ह्यांच्यात काय भांडण लागलं काय हो? तर वडील म्हटले, गप जेव, तुला काय करायचं, तुला आपण आपल्या कामापुरतं बघायचं, नाही तर आपला अभ्यास बघायचा, असल्या गोष्टी पडत नाहीत, ऐकायचं नाही, गप जेव म्हटले. मला काय जेवणच जायना. जेवलो आम्ही. मग वडील आमचे निघाले होते भाजी आणायला, मार्केटला भाजी आणायला जाणार होते. तर आता यांच्या घरातली धुसफूस चालूच होती. तर ते सकाळचं त्यांचं भांडण आणि दुपारची वेळ होती, 3 वाजायची वेळ होती. तर ती मुलगी काय झालं, म्हैशी चरवून घेऊन आली आणि असं कॉलनीत कसं 24 तास पाणी असायचं. मग ती तिथंच नळाला पाईप जोडायची, त्या म्हैशी वगैरे धुवायच्या. तिकडं वस्तीवर वगैरे नेऊन तिथं पाण्याची सोय नव्हती, मग तिथंच धुवायच्या बाजूला. तर ती धुवायला लागली. पण धुता काय झालं, एक रेडकी होती. रेडकी म्हणजे छोटी म्हैस असते, म्हैशीपेक्षा वयानं लहान.
ती गेली डायरेक्ट घरातच. तिनं कसं तर करून हाकलून आणली बाहेर, पण तिनं घरातलं काय काय साहित्य पाडलं तर तिच्या सासूचा नवरात्रीचा उपवास होता. ती कुठंतरी बाहेर गेलती देवाला, कुठंतरी म्हणजे लांबच कुठंतरी गेलती, ज्योतिबाला का काय गेली होती. मग ती परत आली. नेमकी त्यावेळीच ती परत आली. आता तिला आवरायला चान्सच मिळाला नाही. बापरे, आली कसं तर करून त्या पोरगीने त्या म्हशीची व्यसन पकडली, कसं तर तिला नेली. तेवढ्यात तिची सासू आली आणि म्हणली, काय घरात ही ढोरं घरात घालतीस काय, म्हणून मारायला लागली. इतकं मारायला लागली, दारातून आतून कडी घालून मारली तिला. आता कॉलनीतल्या बायका म्हणल्या, अहो दार उघडा, अहो दार उघडा, आवाज करू नका. कोण खिडकीवर मारते, कोण दरवाजावर मारते. पण गंमत अशी झाली की आमचे वडील गेले त्यावेळी मार्केटला. त्यामुळे मी आमच्या आईला म्हटलं, चल की आपण जाऊया सोडवाय. तर आमची आई म्हटली, नको बाई, कोणाच्या भांडणात पडतीस, असं तिकडं परत आपल्याला उठता बसता शिव्या देते. कॉलनीत असं फार चालायचं. मग मी म्हटलं, चल की. तर ती म्हटली, नाही बस गप, तुझं तू. आणि त्या दिवशी सुट्टी होती आम्हाला कशाची तरी. तर मी घरी होते, भाऊ पण घरी होते. तू कुठं तर खेळायला गेलेला. मला काय राग आला. त्यामध्ये काय दार उघडे ना, ती सून काय ओरडायची थांबे ना. त्या बायका काय, उघडा की असं करू नका, तसं करू नका, अहो मरल, अहो ती बारकी आहे, एका ताबडीची आहे, त्याच्या अंगावर खरडून काढले तर मास आहे का, असं करू नका, असं करायला लागले. मग गेले, दनादन लागता मारल्या एकसारख्या सुरूच, धडा असं खाट. तिच्या सासूला राग आला, आली दार उघडून. म्हणली, तुला तायडे म्हणायचे मला सगळे, तायडे, तुला घरात जातीस का, तुझ्या घरात सांगू म्हणली, तुला मार करणार म्हटले. आता मी कुठं तिचं ऐकलं, मी ढकलून दिली आणि आत गेली. तर ना आत म्हणजे कसं, तिच्या सोन्याच्या बांगड्या वगैरे फुटलेल्या, असं रक्त आलेलं, जखमा झालेल्या हाताला, अशा अवस्थेत ती बसली होती बिचारी. तर बसली होती. तर मी सरळ गेले. आता मग आत गेल्यानंतर मला राग आलेला. मी म्हटलं, एवढं नवरात्रीचा उपवास करते, ज्योतिबाला जाऊन आले, सुनेला बदा मारते. मला राग आला. ते घट स्थापना केली, तेच उचललं. म्हटलं आता बाहेरच फेकून देणार. ते उचलल्याबरोबर मगापासून ज्या बायका उघडा की दार असं करू नका, जे कवळं बोलणं बोलत होत्या ना, त्यांनी अशी माझ्यावर झडपच टाकली. म्हणल्या, काय कळतंय का तुला, हातात किडं पडतील की तुझ्या. म्हणली, ते घट बसवल्याला त्याला हलवायचा नसतो, अजून उपास सुटलाय का त्याचा. म्हटलं, हलवायचा काय, म्हटलं आता फेकूनच देणार मी. यांना कुठला म्हटलं देव पावणार, आणि ही काय माणसं आहेत का, सुनेला रोज मारती, दात ओठ खाऊन असं चिडून बिडून. म्हटलं, कळतंय का तुम्हाला, द्या म्हटलं मला रोज शिव्या, तोंडाला ते मी पण भांडत सुटली. मग त्या वहिनीला मी उचललं. तशी ती सासू म्हटली, तुला उचलायची काय गरज नाही, आम्ही आहेत अजून, तो काय उचलू नकोस, तू बाहेर हो माझ्या घरातनं बाहेर हो. आता घट हलवलास मग. आणि मी हलवल्यामुळं काय झालं, ते सगळं तेलाचं त्याने ते दिवे वगैरे लावलेले सांडले, ते सगळं पडलं, ती पानं अडकवलेली पडली, ते नारळ एकीकडं असं ते पडलंच, ते सगळं विस्कटलंच. आता रागाने उचललेलं ते काय सांभाळून उचललेलं, ते सगळं पडल्यानंतर मग बायकांनी काय मला, अगं तिला वाईट असतंय, ते घट उचललास का नाही आधीच, चांगलं नसतंय, पोरींचं चांगलं होत नाही, त्यांचं वाटोळं होतं, ते अमकं होतं, ते तमकं होतं. म्हटलं, काय व्हायचं ते होते, माझं पाक वाटोळं होते. हिचं तरी चांगलं होईल का म्हटलं, ही एवढ्या सुनेला मारते आणि तिला त्रास देते, हिचं कसं चांगलं होणार, मला तेवढं सांगा म्हटलं. तर बायकांचं काय, तो विषय 6 महिने संपला नव्हता. देवाला हात लावला, ती कडक असते. अगं सुनेला मारले ते बघा. हां, देवाचं काय, देव कोणाला भेटलं आहे, देव आहे कर्मात, तुमच्या चांगल्या वागण्यात. तुम्ही काय पाप पुण्य करता याचं इथं देव शोधा की. ते सुनेला मारलं म्हणून सुनेचं मारलेलं सोडलं आणि देवाला उचललेलं. त्यानंतर आम्ही दुसरीकडे राहायला गेलो, पण ती चर्चा अजून पण. आता जरी मी कधी गेले इस्लामपूरला, ते ईश्वरपूर म्हणतात, तर बायका म्हणतात, काय ताडीचं धाडस, घटच उचलला म्हणली तिचा. मला तिचं मी तर नाव नाही घेत, घटच उचलला म्हणली. असं करतात, असं कोण करतं, असं करायचं नसतं. मग म्हटलं, माझं काय वाईट झालं.
अजून मला नोटा मोजा येत नाही तोपर्यंत लागली नोकरी, ती पण सरकारी. काय वाईट झालं म्हटलं माझं सांगा. सगळं माझं व्यवस्थित झालं आहे, संसार चांगला आहे. तर ती गोष्ट काय झाली, मग माझ्या हातात किडं पडू दे म्हणणारच नाही. आता म्हटलं मी काय किडं पडू दे म्हटलं का, तर किडे पडतात न पडतात हे कुणाला माहीत नसतं. उपास देव करा तुमची श्रद्धा असेल, पण त्यासोबत पण घरातली माणसं ही पण महत्त्वाची असतात ना. सून आहे म्हणून तिला मारत सोटायचं कसं वाटतं सांगा. तर असलं मी डेअरिंग केलं आणि सगळ्यांच्या शिव्या खाल्ल्या, पगळ आणि वडिलांचा काव. वडील आमचे मारत नव्हते, नाशे ओरडायचे का नाही. सगळी कॉलनी जमा व्हायची, वास करा ओरडू नका. आणि यानंतर मग ते माझ्याशी कसे वागले असतील इमॅजिन करून बघा. असं अभ्यास करायला नको, हिंडायला पाहिजे, बोंबलत हिंडायला पाहिजे, असलं डायलॉग. तर चला मी इथं थांबते, खूपच विषय लांबायला नको. आवडला असेल तर कमेंट बॉक्स फ्रीमध्ये आहे, तिथं जाऊन बोल. थांबते मी.